एका ठिकाणी आपण वोकल फॉर लोकल असा नारा देतो आणि लोकल किराणा दुकानदाराला सपोर्ट करत नाही. कोल्ड्रिंकच्या या छोट्या बॉटल, मित्रांनो, दुकानदारांना ह्या ज्या छोट्या बॉटलची पेटी आहे, 28 पीसची एक पेटी येतं साधारणतः 520 रुपयामध्ये. म्हणजे एका बॉटलची जर आपण किंमत बघितली तर 18 रुपये 57 पैशाला ही एक बॉटल त्या दुकानदाराला मिळतं. आता भरपूर लोक म्हणतात की बल्कमध्ये ऑर्डर करा, स्वस्त मिळतं. कितीही बल्कमध्ये ऑर्डर केली ही कोल्ड्रिंकची बॉटल तरी 18 रुपयापेक्षा कमी काही त्यालाही मिळणार नाही आहे. म्हणजे खूप झालं तर त्याला एक बॉटल ज्याच्यावर 20 रुपये एमआरपी प्रिंट केलेली आहे ही 18 रुपयाला त्याला पडणार. म्हणजे एक बॉटल विकल्यावर किती पैसे मिळतात? 2 रुपये. अंदाजाने तुम्ही जर मार्जिन काढली त्याची तर 10% मार्जिन त्याच्यामध्ये आहे. आता त्या व्यतिरिक्त त्याला ही थंडी करून सुद्धा विकावं लागतं. थंडा करायला चार्जेस लागणार आहे इलेक्ट्रिसिटीचे, कारण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. कोणतीही कंपनी ही कोल्ड्रिंक जेव्हा आपल्याला दुकानामध्ये आणून देते तर काय चिल करून आणून देते का? ती तर त्यांच्या गाडीमध्ये आणून देतं आणि नॉर्मल रूम टेम्परेचरची ही बॉटल राहतं. ही तर आपल्याला कस्टमरला थंडी करून द्यावं लागतं. मग याच्यामुळे काय होतं, भरपूर लोक चुकीचं करतात, दुकानदार लोक. या गोष्टीला मी पण म्हणजे ऍक्सेप्ट नाही करत की तुम्ही चार्जेस घ्यायला पाहिजे, पण खूप लोक जे आहे दुकानदार ते 5 रुपये किंवा काही चार्जेस याच्यावर थंडा करायचा करतात. मग आता इथे कस्टमर कंप्लेन करतात की तुम्ही एमआरपी पेक्षा जास्त रेटनी विकतात, आणि ते अगदी योग्य बोलतात, कारण एमआरपी पेक्षा जास्त तर विकायलाच नाही पाहिजे. परंतु कधी तुम्ही दुकानदाराची समस्या बघितलेली आहे का की तो कोणत्या फेज मधनं सध्या चाललेला आहे? अहो, आजच्या डेटला दुकानांचे भाडे, इलेक्ट्रिसिटीचं बिल हे किती जास्त येतं. मी अजूनही या गोष्टीला ऍग्री करत नाही की एमआरपी पेक्षा जास्त विकायला पाहिजे, पण काही दुकानदार इतके म्हणजे मजबूर होऊन जातात की त्यांना एक्स्ट्रा पैसा कधी घ्यावा लागतो, पण ते अजूनही सांगतो मी ही गोष्ट चुकीची आहे. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा मित्रांनो, आज मी इथे अमरावतीमध्ये आहे. ज्या एरियामध्ये माझं शॉप आहे तिथे साधारण 10x16च्या एका सिंगल शटर शॉपचं भाडं 10 ते 12 हजार रुपये इतकं आहे. आणि मॉल्स आल्यामुळे खरंच ते भाडं त्या दुकानदाराचं कव्हर होऊ शकतं का? त्या व्यतिरिक्त तुम्ही इलेक्ट्रिसिटीचे चार्जेस बघा. घरच्या इलेक्ट्रिसिटीचं म्हणजे जे घरगुती इलेक्ट्रिक बिलचं जे कन्झम्पशनचे युनिट राहतात त्याचं किती दर आहे आणि कमर्शियल मीटरचं दर किती आहे. म्हणजे असं वाटतं की दुकानदारांनी दुकान टाकून कधी कधी चुकी केली की काय. म्हणजे इतके जास्त भाव आहे इलेक्ट्रिसिटीचे कमर्शियल युनिटचे की भाड्यासोबत इलेक्ट्रिसिटीचं बिल सुद्धा कव्हर करणं भरपूर वेळी दुकानदारांसाठी खूप कठीण होऊन जातं. असो, आजच्या या कोल्ड्रिंकच्या उदाहरणातून मला तुम्हाला हे सांगून द्यायचं होतं की लोकल किराणा दुकानदाराचे प्रॉब्लेम्स किती आहेत. म्हणजे भाड्यापासून तर इलेक्ट्रिसिटी बिल पर्यंत इतकं सगळं काही वाढवून दिलं, आणि मॉल सिस्टीम आल्यामुळे त्यांचे धंदे ऑलमोस्ट अर्ध्यावर आलेले आहेत. तर मग लोकल किराणा दुकानदार सर्व्हाइव्ह करणार तर करणार कसा? एका ठिकाणी आपण वोकल फॉर लोकल असा नारा देतो आणि लोकल किराणा दुकानदाराला सपोर्ट करत नाही, तर अशाने जी आपली अर्थव्यवस्था आहे ती डगमगेल असं तुम्हाला वाटत नाही का? याबद्दल